निमा काय बनवू? ओके. तर आता एका भांड्यामध्ये मी इथे बारीक चॉप केलेला असा कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता, त्यानंतर त्यामध्ये टाकले बारीक चॉप केलेली पालक, मेथी आणि कोरिएंडर. त्यानंतर टाकले थोडंसं ओवा, थोडंसं तीळ, एक चम्मच तांदळाचं पीठ, थोडी हळद, तिखट, मीठ आणि 1 वाटी बेसन टाकलं होतं आधी. त्यानंतर मिक्स करून मी परत 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर थोडासा चिमूटभर मी खायचा सोडा इथे ॲड केलेला आहे आणि थोडं पाणी ॲड करून मी अशा प्रकारे भिजवून घेतलेलं आहे बेसन. तुम्ही बघू शकता हे खूप जास्त आपल्याला सैल वगैरे करायचं नाही आहे. हे अशा प्रकारे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही याचे वड्याचा आकार देऊन गोल पण करू शकता किंवा भज्यासारखे पण सोडू शकता. तर इथे मला अर्धा ग्लास असं पाणी लागलेलं आहे. तर इथे आता मी 2 चम्मच तेल गरम केलेलं आहे, ते यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान मी असं फिरवून घेतलं, त्यामुळे अधिक जास्त हे थोडे क्रिस्पी होतात आणि तांदळाचं पीठ टाकल्याने पण हे छान असे क्रिस्पी होतात. तर इथे तेल गरम केलं आहे, त्यामध्ये मी असे चा शेप टाकून सगळे फ्राय करून घेतले आहे. तर हे इतके छान लागतात, टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हे खूप छान क्रिस्पी होतात तांदळाच्या पिठामुळे. तर अशा प्रकारे मी भजी केले होते. तर आज निमीला खूप आवड आली होती भजी खायची. तर तुम्ही बघू शकता आता इथे आपले भजी मी तोडून दाखवत आहे, तुम्हाला क्रंची पण झाले होते. तर नेहमी खूप घाई करत होती किचनमध्ये येऊन, दे मला दे, तर तिला मी तिथेच दिलेलं होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा एकदा, तुम्हाला पण ही आवडेल. तर अशा प्रकारे मी सगळे भजी अशी इथे फ्राय करून घेतलेली आहे. तर आमच्याकडे तर इथे रमादान सुरू आहे, तर मी माझ्या काही फ्रेंड्सला पण हे नेऊन दिले होते. तर आम्ही इफ्तारीच्या आधी हे देतो. तर त्यांना पण सगळ्यांना खूप आवडले होते. तर भेटू अशा सिंपल इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.